येत्या 15 दिवसात आचारसंहिता लागणार। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांसह भरत गोगावलेंचा दावा। महाविकास आघाडीसह महायुतीत जागा वाटपावरून हालचाली सुरू। अजित पवार गट महायुतीत 70हून अधिक जागांवर दावा करणार। विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही। देवगिरीवरील बैठकीत हमी। मुंबईतील 36 जागांवर लवकर तोडगा काढण्यावर महाविकास आघाडीची खलबत। मुंबईतील 6 ते 7 जागांवर तिढा। मेरिटनुसार जागा वाटप बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। महाराष्ट्रातील 209 जागांवर महायुतीसाठी अनुकूल वातावरण। स्ट्राईक रेट आणि जिंकण्याच्या शक्यतेवर जागा वाटप होणार। शिंदे गटाचे प्रवक्ते किरण सोनवणेंची माहिती। सांगलीत 4 ऑक्टोबरला पवार आणि गडकरी एकाच मंचावर येणार। मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमात दोघं एकत्र येणार। पंतप्रधान मोदी आज काश्मीर दौऱ्यावर। दुपारी 12 वाजता श्रीनगरमध्ये तर 3 वाजता कटरामध्ये मोदींची जाहीर सभा। अमित शहा 23 सप्टेंबरला विदर्भ दौऱ्यावर। विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। विदर्भातील 62 पैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढण्याची शक्यता। चंद्रयान 4 मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 104 कोटींचा खर्च येणार। इस्रोकडे अंतराळ यान विकसित करण्याची आणि मोहिमेची जबाबदारी। गणेशोत्सवासाठी खुले करण्यात आलेला कशेडी बोगदा उद्यापासून पुन्हा बंद। गोवा लेनवरील एका बोगद्यातील अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी निर्णय। 25 सप्टेंबरपासून नंदुरबारला 1 दिवसाआड पाणी पुरवठा। दोन्ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्यानं निर्णय। दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आप नेते आतिशी मार्लेना 21 सप्टेंबरला शपथ घेणार। केजरीवालांचा राजीनामाही राष्ट्रपतींकडे पाठवल्याचा दावा। सूत्रांची माहिती।